चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत नाट्यछटा क्रमांक 10 आणि नाट्यछटेचं नाव आहे शेतकऱ्याचा मुलगा. शाळेचा पहिला दिवस होता. कुणाल 5वी पर्यंत वेगळ्या शाळेत होता. आता त्याची शाळा बदलली होती. या शाळेमध्ये कुणाल नवीन मुलगा होता आणि शिक्षकांनाही काही विद्यार्थ्यांचा परिचय नव्हता. आता आपण सगळ्यांना एकमेकांचा परिचय करण्याबाबत शिक्षक सांगत होते. राऊत सर मराठीचे शिक्षक होते. राऊत सर: चला, आज अनेक चेहरे नवे नवे दिसत आहेत. मी राऊत सर, तुमच्या 6व्या वर्गाचा वर्ग शिक्षक आहे. तुम्ही तुमचं नाव, पत्ता, शाळा आणि पालकांचा व्यवसाय असा आपापला प्रत्येकाने परिचय सांगा मला. एक एक करीत मुले उभी राहिली. आपापला परिचय स्वतः सांगू लागली. एक मुलगा होता जो बोलतच नव्हता. शिक्षक: तू का तोंड लपवतोस? आता तूच उठ आणि सांग. कुणाल: सर, मी बघत होतो कोणी माझ्यासारखा आहे का. शिक्षक: का? तुझ्यासारखा म्हणजे? कुणाल: सर, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. एक शेतकरी होणे जेवढे अवघड असते तेवढेच त्यांचा मुलगा होणे असते. शिक्षक: हे तर नवीनच ऐकतोय. शेतकऱ्याचा मुलगा होणं अवघड असतं रे. ते कसं असतं सांगच आता. कुणाल: सर, लहान असतानापासून घरात अन्नधान्याने भरलेली पोती पाहिली, पण आई मातेरच धुवून निवडून आणायची. मी ते सारं पाहिलंय सर आणि पाहतोय पण. शिक्षक: अरे पण थोड्याफार फरकाने सगळं असंच असतं. कुणाल: नाही सर, शेतकऱ्याचं वेगळं असतं हो. शिक्षक: ते कसं रे बाळा? आता तू बोल आणि आम्ही ऐकतो. कुणाल: सर, घरी गाय आहे. आई तिचं दूध काढते, आमच्यासाठी ठेवते, बाकी थोडं पाणी टाकून विकते. आई आणि बाबा मात्र काळा चहा पितात. सर, कितीतरी लहान मोठे सण येतात पण ते आमच्यासाठी नसतातच. दिवाळीसारख्या मोठ्या सणाला ताटात एक गरम पुरणपोळी मिळते. ठेचा भाकर, बेसन भाकर आम्हाला फार आवडते. शिक्षक: होय, पण सगळ्यांचं तसं नसतं रे राजा. कुणाल: माझं आहे ना पण सर. तुम्हाला सांगतो, कपडे घ्यायला गेलो की लक्ष जॅकेट असणाऱ्या ड्रेसकडे जायचं आणि बाबा हाफ पॅन्ट व शर्ट घेऊन द्यायचे तरी आनंद व्हायचा. शिक्षक: हे असं आयुष्य अजून कोण कोण जगतं आपल्या वर्गात? सगळे शांत असतात. कुणाल, प्रयत्न कर. चांगली शाळा शिकलास तर हे सगळं बदलवू शकतोस बेटा तू. कुणाल: ते बदलेल तेव्हा बदलेल, पण आत्ताचं काय सर? खूपदा वाटते की नरम नरम बाहुल्या असणारी बॅग घ्यावी, जाड पांढऱ्या पानांची नोटबुक घ्यावी, महागडे रंगीत पेन घ्यावे, पण बाबांनी जे पण दिलं त्यात आनंद मानायचा. हे नको ते नको म्हणायची सोयच नाही आणि नव्हतीही. शिक्षक: कुणाल, ऐकून अंगावर काटा आला, पण आज तू बोल. तुझ्या मनातलं कळू दे आम्हाला. कुणाल: शाळेच्या सुट्टीच्या दिवसात लावणी, खुरपण, निंदन करायला आम्ही लहान पोरं जातो. त्या पैशामधून वह्या पुस्तके विकत घेतो. शेतीच्या मालाचा पैसा कुठे जातो कळतच नाही. आजोबा आजींचा दवाखाना आणि वर्षभराचे देणे चुकवता चुकवता पार पाठीवरचं ओझं कमी होत नाही. सर, आम्ही किमान वर्षातून एकदा तरी चप्पल घेतो, पण जोवर त्या चपलीला थिगळ पडून दगड आत जात नाही तोवर बाबा दुसरी चप्पल घेत नाहीत. उभ्या आयुष्यात बाबांनी कधी आईसाठी साडी खरेदी केल्याचं मी पाहिलं नाही आणि 2 जोडीच्या वर तिच्याकडे पेटीभर साड्या कधीच पाहिल्या नाहीत. शिक्षक: आजवर अनेक विद्यार्थी आले. ज्या शब्दात तू सांगतोय ते मत कुणी समोर मांडलं नाही. कुणाल: सर, 2 एकराची शेती, एक वडिलोपार्जित लहान घर, यापेक्षा जास्त काहीच नाही. एकदा घरात भांडून जत्रेला गेलो. आईने पैसे उसनवारी करून दिले, पण यात्रेत जाऊन ना पाळण्यात बसलो ना गरम जिलेबी खाल्ली. जसा गेलो तसाच घरी येऊन गटागटा पाणी प्यायलो. आईला पैसे परत केले, उसने घेतलेले पैसे परत करायला सांगितले. परिस्थितीने शिकवलं सर सगळं. शिक्षक: तू सांगतो ते ऐकून मन सुन्न झालं रे बेटा. कुणाल: या आधीच्या शाळेत दुपारी घंटा व्हायची. पांढऱ्या लाल कुल्फी विकायला येत. तिकडे लक्ष जाते म्हणून मी खेळायला जात नव्हतो. वर्गात गृहपाठ करीत बसायचो. शिक्षक: कुणाल, तुझ्या आधीचे प्रगती पुस्तक पाहिले मी. तू हुशार आहेस म्हणून या शाळेत आहेस. तुला कधी काही वाटलं तर तू हक्कानं सांग मला. कुणाल: सर,
सर मागायची नाही तर मन मारायची सवय आहे मला. आम्ही बाजारात जातो, मुद्दाम खमखमीत चमचमीत वास येणाऱ्या रस्त्याने 4 चक्रा मारतो. त्याचा तो वास नाकापासून पार पोटापर्यंत पोहोचतो. आमची मजल काय तर उकडलेली बोरं आणि शेवचिवडा खाण्यापुरती. लहानपणापासून अनेक गोष्टींसाठी झुरलो, पण असं सगळं असताना आयुष्य मनसोक्त जगता आलं, वाटतं तसं हुंदडता आलं, जे आजच्या शहरी जीवनात कधीच मिळत नाही. शिक्षक, तुझ्या परिस्थितीत जगतो त्याची जाणीव आम्हाला नाही, पण तुझं मन आज आमच्यापर्यंत पोहोचलं. आम्ही शेतकरी किती सहन करतो हे ऐकलं होतं, पण शेतकऱ्याचा मुलगाही काय सहन करतो याची पुसटशी कल्पनाही नव्हती. जे अंजन आज तू आमच्या डोळ्यात घातलंस.